मराठी मॉनिटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. महावितरणमार्फत विविध पदांच्या 3 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण जी कंपनी आहे याच्यामध्ये पाहू शकता पहिली जाहिरात आहे 5347 पदांची, ज्या पदाचं नाव आहे विद्युत सहाय्यक. दुसरी जाहिरात जी आहे या ठिकाणी अकाउंट्समधून आहे, जी की लोअर डिव्हिजन एक क्लार्क या पदावरती तुम्हाला घेतलं जाणार आहे. सुरुवातीला ज्युनियर असिस्टंट अकाउंट म्हणून तुमची या ठिकाणी पोस्टिंग असेल. त्यानंतर तिसरी जाहिरात आहे इंजिनियर सिव्हिलची आणि इंजिनियर इलेक्ट्रिकलची. तर ही तिन्ही पदांच्या जाहिराती ज्या आहेत यांचे अर्ज जानेवारीमध्ये सुरू होणार आहेत. तर बघा या ठिकाणी पहिली जाहिरात जी आहे विद्युत सहाय्यकची, विद्युत सहाय्यक म्हणून तुम्हाला या ठिकाणी परीक्षा द्यायचे, परंतु 3 वर्ष तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करायचे. 3 वर्षानंतर तुम्हाला तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येणार आहे. तर यासाठी तुम्हाला 5347 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये तुमचं 12वी पास आणि तुमचं ITI वगैरे किंवा या ठिकाणी तुमचा पदविका वीजतंत्री किंवा तारतंत्रीमधून झालेला आहे किंवा ITI तारतंत्री किंवा वीजतंत्रीमधून झालेलं आहे, इलेक्ट्रिकल सेक्टरमधून झालेलं आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यासाठी तुमची वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 5 वर्षापर्यंत वयामध्ये सूट देखील देण्यात आलेली आहे. तर तुम्ही विद्युत सहाय्यक म्हणून प्रथम 3 वर्ष तुम्हाला पहिल्या वर्षाला 15,000 पगार असतो, दुसऱ्या वर्षाला 16 आणि तिसऱ्या वर्षाला 17 आणि त्यानंतर तुम्ही परमनंट झालात की पहिल्या महिन्यापासूनच तुम्हाला 25,880 ते या ठिकाणी 50,835 पर्यंत तुम्हाला पेमेंट भेटतो. विद्युत सहाय्यक नंतर तुम्ही तंत्रज्ञ या पदावरती परमनंट होतात आणि या पदासाठी तुमचे जे अर्ज आहे जानेवारीमध्ये सुरू होतील. याच्यासाठी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. त्या एक्झाममध्ये तुम्हाला या ठिकाणी 150 मार्काचा पेपर असेल. याला 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. पहा, याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय या जाहिरातीची, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. जानेवारीमध्ये फॉर्म सुरू झाले की तुम्हाला यासाठी खुल्या प्रवर्गाला 250 रुपये फीज असेल आणि राखीव प्रवर्गासाठी 125 रुपये. तर ही पहिली जाहिरात झाली विद्युत सहाय्यक तंत्रज्ञ या पदाची. दुसरी जाहिरात जी आहे मित्रांनो या ठिकाणी ती देखील आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स. याला देखील 3 वर्ष तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करायचे. त्यानंतर तुमचं लोअर डिव्हिजन क्लार्क या अकाउंट्स या पदावरती परमनंट तुम्हाला केलं जाईल. 468 जागा आहेत या पदासाठी देखील. या पदासाठी तुम्हाला मित्रांनो 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गाला त्यामध्ये अजून 5 वर्षे सूट असणार आहे. तर या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे ठेवलेले त्यांनी BCom, BMS, BBA याच्यामधून तुमचं या ठिकाणी झालेलं पाहिजे. एक्सपिरियन्सची गरज नाही, तर तुम्ही अप्लाय करू शकता. याची देखील मित्रांनो तुम्हाला 3 वर्ष पहा, पहिल्या वर्षाला 19,000, दुसऱ्या वर्षाला 20,000 आणि तिसऱ्या वर्षाला 21,000 असा पेमेंट असेल आणि तुम्ही परमनंट झाला की तुमचा स्टार्टिंग पेमेंट ज्या ठिकाणी 29,035 त्या ठिकाणी 72,875 रुपयेपर्यंत तुमचा परमनंट झाल्यानंतर पेमेंट असेल. पदाचं नाव नंतर तुमचं असं लोअर डिव्हिजन क्लार्क अकाउंट्स आणि या पदासाठी देखील तुमची 150 मार्काची परीक्षा होणार आहे. याला देखील 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग असेल. याची देखील जानेवारीमध्ये अर्ज सुरू होतील. या पदांसाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गाला या ठिकाणी मित्रांनो 500 रुपये फीज आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये फीज असणार आहे. तिसरी जाहिरात जी आहे या ठिकाणी इंजिनियर सिव्हिल आणि इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी आहे. याची देखील या ठिकाणी जानेवारीमध्ये अर्ज सुरू होतील. तर ह्या तिन्ही जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.